आज गुढीपाडवा, मराठी नववर्ष, सण नाविन्याचा, मांगल्याचा आणि याच मंगल प्रसंगी 1 वर्षांपूर्वी आयबीएन लोकमतनं मराठी टीव्ही चॅनलच्या विश्वात पाऊल ठेवलं. आणि बघता बघता आयबीएन लोकमतला 1 वर्ष पूर्ण झालं. टीव्ही जर्नलिझमच्या विश्वात आम्ही नव्या पर्वाची गुढी उभारली. आयबीएन लोकमतच्या 1 वर्षाच्या वाटचालीवर टाकूयात एक दृष्टीक्षेप. आयबीएन लोकमतला 1 वर्ष पूर्ण झालं. टीव्ही जर्नलिझममध्ये आयबीएन लोकमतनं इतिहास घडवला. बातम्या तर सगळेच देतात, मात्र आम्ही चाकोरीबद्ध बातम्या देण्याऐवजी वेगळ्या धाटणीच्या बातम्या देण्याचं पथ्य पाळलं. बातमीच्या मुळाशी गेलो आणि सतत आमच्या दर्शकांना खरी बातमी दिली. माझ्या परिवाराला न्याय मिळाला असं वाटतंय. त्यातील काही बातम्या ठरल्या सर्वप्रथम, तर काही बातम्यांनी इतिहास घडवला. आयबीएन लोकमतवरील बातम्यांचा इम्पॅक्ट झाला. या काळात आम्ही अनेक कॅम्पेन्स राबवली. जिथे समस्या होत्या, लोकांवर अन्याय सुरू होता, त्या ठिकाणी आम्ही धडक पोचलो. इथं काम करणाऱ्या मुलांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आमच्या या अभियानात सर्वसामान्यांनाही सहभागी केलं आणि सुरू केली सिटीजन जर्नलिझमची चळवळ. त्यामुळे लोकही निर्भीडपणे बोलू लागली. सर्वोत्तम देणं, बातमीतलं सत्य सांगणं हा आम्ही आमचा धर्म मानला. त्यामुळे आमची प्रत्येक बातमी सर्वोत्कृष्ट ठरली. मग ते खेळाचं मैदान असो किंवा राजकारणाचा आखाडा, 26 नोव्हेंबर सारख्या घटनांचा थरारही आम्ही टिपला. हे सगळं करताना सामाजिक भानही जपलं आणि लोकांना नेमकं काय हवंय ते टिपलं. गरीबाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. सणाची मजा, मग ते पारंपरिक सण असो किंवा राष्ट्रीय, प्रत्येक क्षणाची मजा आयबीएन लोकमतच्या दर्शकांच्या आयुष्यात आणून नवे रंग भरण्याचा प्रयत्न आवर्जून केला. मराठी माणसाला प्रथमच बिझनेसच्या रडारवर आणलं. आजचा सवाल, ग्रेट भेट, रिपोर्टाज आणि तरुणाईचे अंतरंग टिपणाऱ्या युट्यूब सारख्या कार्यक्रमांची मेजवानीही सोबत आणली. लोकांची बातम्यांची भूक आम्ही भागवली. लोकांचा खरा साथी, त्यांच्या सुखदुःखातला सोबती असा लौकिक निर्माण म्हणूनच झाला. पुढच्या 10 दिवसात आयबीएन लोकमतच्या 1 वर्षातल्या वाटचालीवर सविस्तर दृष्टिक्षेप आम्ही टाकणार आहोत. चला जग जिंकूया. आणि मुश्ताक, आज 1 वर्ष पूर्ण झाले आयबीएन लोकमतला. तिथीनुसार आज आयबीएन लोकमतचा वाढदिवस आहे आणि तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि सलाम महाराष्ट्रमध्ये आज पुण्याहून आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे. राजेंद्र त्यांच्यासोबत आहे. आपण पुण्याला जाऊया. राजेंद्र. मुश्ताक, नक्कीच की आता आपण पाहिलं आयबीएन लोकमतची वर्षभरातली वाटचाल आपण पाहिली. जर्नलिझममध्ये आयबीएन लोकमतली एक नवी गुढी उभारली आहे. नवे नवे पाहुणे या सलाम महाराष्ट्राच्या माध्यमातून गेली वर्षभर आपण प्रेक्षकांना दिले, त्यांच्याशी चर्चा घडवून आणली. आज असेच पाहुणे गायन क्षेत्रामधल्या, संगीत क्षेत्रामधलं एक वरच्या लेवलचं नाव राहुल देशपांडे आणि त्यांच्या मिसेस नेहा देशपांडे आपल्या सोबत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. त्यांचाही पाडवा पहिला आहे आणि आयबीएन लोकमतचाही पाडवा पहिला आहे. राहुलला विचारेन की राहुल, मगाशी आपण चर्चा करत होतो की आजोबांपासून प्रेरणा मिळाली 7व्या वर्षी, की लहानपणी असताना तू बंदिश ऐकायचं, किशोरीताईंच्या ऐकायचं, त्यावेळेसपासून तुला वाटलं की गाणं आपण शिकावं. पण ही प्रेरणा पुढे कशी दृढ होत गेली? नेहमी सांगतो मी, गंमतशीर घटना घडली की मला खरं सांगू तर गाणं विशेष आवडत नव्हतं. म्हणजे जेव्हा मी क्लासला जायचो पिंपळखरे बुवांच्या, तेव्हाही कधी ते समोरच माझ्या घड्याळ असायचं आणि 8 ते 9 असा क्लास असायचा, 7:30 ते 9. तर मी आपलं बघायचो की 5 मिनिटं झाली, आता 10 मिनिटं झाली, कधी संपतोय. कंटाळा एक होता. पण मला तबला खूप आवडायचा, तर त्याबरोबरीने मी तबल्याच्याही क्लासला जायचो. पण असं झालं की एक दिवशी आमच्या दुसरीमध्ये आमच्या क्लास टीचर ज्या होत्या, त्यांनी माझ्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अहो, हा मुलगा पिरियड चालू असताना तबला वाजवतो क्लासमध्ये आणि सगळी मुलं डिस्टर्ब होतात. तर तेव्हा माझा तबल्याचा क्लास बंद झाला. तशीच 3-4 वर्ष गेली. मला काही आनंद मिळत नव्हता. मग 1 वर्ष मी गाणं सोडलं आणि त्या सुमारास 1992 साली कुमारजींचं निधन झालं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांची एक निर्गुणी भजनांची टेप आणली होती घरी ऐकायला. आणि आई, वडील आणि आजी बाहेर गेले होते आणि ती टेप मी अशी सहज म्हणून लावली आणि ती भजनं ऐकून मला माहिती नाही काय झालं, पण मला असं खूप वाटतं की तो माझ्या आयुष्यातला खूप एक महत्त्वाचं स्थित्यंतर होतं. ते खूप एक मोठा टर्निंग पॉईंट होता. मी झपाटलो त्या गाण्याने.
मी 2 दिवस खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. मी 2 दिवस बसून ती सगळी गाणी मी पाठ केली आणि तिथपासून माझं खरं गाणं सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं आहे की आता तू म्हणालास की गाण्याच्या क्लासमध्ये जाताना घड्याळ बघून तू गाणं शिकायचं, पण एक घड्याळ बघून गाणं शिकणारा राहुल आज 3-3 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. हो. ती जादू ही कशी निर्माण दिली, ती किमया कशी साधलीस? तेच म्हणलं, ते एक जे मला तिथे गाण्याची आवड निर्माण झाली, कुठेतरी दिशा दिसायला लागल्या की हे गाणं आपण हा विचार आत्मसात करावा. तर ते होतं पहिलं कुमारजींचं आणि त्याच्या मागे मी खूप लागलो. पहिला शिकलो उषाताई चिपलकट्टींकडे, त्याच्यानंतर खूप वर्ष कुमारजींचे सुपुत्र मुकुल शिवपुत्र यांच्याकडे अजूनही अधूनमधून जातो मी. त्यांच्याकडे गेल्यानंतर मला एक कम्प्लिटली ज्याला माझं गाणं सगळं बदललं. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे शिकून एक नवीन दिशा मिळाली माझ्या गाण्याला आणि त्याच्यामधनं हा सगळा एक कुठेतरी स्वतःला आपण शोधत असतो तो एक प्रोसेस सुरू झाला की बाबा आपल्याला काय करायचं आहे, काय गाण्यामध्ये कोणता विचार आत्मसात करायचा आहे, तो प्रवास माझा सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे की आता आपण जर कुमारजींचं किंवा आजोबांचा तुझ्या वसंतराव देशपांडेंचा एकूण गायनाच्या कारकिर्दीचा जर भाग पाहिला तर वसंतराव आणि कुमारजी यांच्यामध्ये फक्त एका रेषेचा फरक होता की ते इतक्या ताकदीने गायचे आणि वारंवार त्यांच्या मैफिलीत बसायचा म्हणजे हा एक वेगळा आनंद होता. मग हे पुढे ही वारसा चालवत असताना एक थोडंसं दडपण, मग त्यातून आपण पुढे कुठपर्यंत जाऊन पोहोचू असं काही मनामध्ये काही शंका कधी आल्या का? लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मला गाणं कळायला लागलं, आवडायला लागलं, तेव्हापासून मी डोक्यामध्ये एवढंच होतं की गायचं. आणि तुम्ही म्हणता तसं दडपण किंवा हे मला कधी आलं नाही. एक तर काय झालं त्या वयामध्ये तसा स्वभाव माझा खूपच धीट, म्हणजे मला स्टेज फ्राईट वगैरे कधी लहानपणापासून फॉर्च्युनेटली नव्हती. त्याच्यामुळे मला जे येतंय, जेवढं येतंय ते त्या वयामध्ये, जसं तर लिटिल चॅम्प्स आता गाऊन गेले ना, त्यांना माहिती नाही ते चुकतात की नाही हे त्यांना माहिती नाही. त्यांना फक्त माहिती आहे की आपल्याला खूप चांगलं परफॉर्म करायचं आहे आणि त्यांना जे येतंय, त्यांना जे शिकवलंय ते अत्यंत आत्मविश्वासाने ते तिथे परफॉर्म करतात. तसं होतं माझं की अगदी ज्याला आपण उधळून देणं म्हणतो तसं करायचो मी. त्याच्यामुळे दोन्ही झालं की क्रिटिसिझम पण आला की हा काय वसंतरावांचा नातू आहे म्हणल्यानंतर त्यांचंच गातो आणि त्यांची नक्कल करतो, किंवा कुमारजींची भजनं गायली की कुमारांची नक्कल करतो, किंवा थोडंसं वाटायचं अरे बाबा मी असं नाही करत आहे, किंवा पण दडपण म्हणून मला त्याचं कधी आलं नाही. अगदी बरोबर की राहुलला दडपण म्हणून कधी गाताना आलं नाही आणि बऱ्याच जणांनी असं त्याला म्हटलं की आजोबांची तो नक्कल करतोय, पण असं कुठं त्यालाही जाणवलं नाही. पण गायनाचा हा वारसा त्यांनी तितक्याच ताकदीने मांडला. राहुलच्या या सगळ्या गायनाच्या परंपरेविषयी आपण चर्चा करणार आहोत. शिवाय आज पाडव्यानिमित्त पुरणपोळीचे वेध त्याला लागलेले आहेत, याविषयी अजून आपण चर्चा करणार आहोत. पण चला महाराष्ट्रामध्ये आता इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.